नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये। आज मी बनवणार आहे तवा अंडा मसाला। तर हा अंडा मसाला आहे तो एका ग्रेव्ही मध्ये बनवलेला आहे। या ग्रेव्हीची रेसिपी मी YouTube वरती अपलोड केलेली आहे। ही ग्रेव्ही वापरून तुम्ही झटपट असा अंडा मसाला तयार करू शकता। चला तर मग आपण ग्रेव्ही बद्दल पुढे बोलूया, तोपर्यंत आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया। इथे मी 4 अंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि कुकर मध्ये घालून त्याला 2 शिट्ट्या त्या काढून घेतलेल्या आहेत। आता कुकर थंड झालेला आहे, शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण झाकण काढून घेऊया आणि ही अंडी आहे ते एका बाउल मध्ये काढून घेतलेली आहेत आणि त्यावरती आहे ना ते थंड पाणी घालून घ्यायचं, किंवा मग तुम्ही डायरेक्ट हे नळाखालीही थोडा वेळ धरलं तरी ही अंडी लवकर थंड होतील। आता मी यावरती पाणी घालून घेते आणि 2-3 पाणी घालून घेतल्यानंतर 10 मिनिटं मी तशीच अंडी ठेवलेली होती आणि त्यानंतर सोलायला घेतलेली। काय होतं, अंड गरम गरम सोलल्यानंतर आपण जेव्हा कट करतो ना किंवा आपल्याला तळायचे असतात तर त्यावेळेस दोन्ही भाग ते वेगवेगळे होतात। येलो भाग आणि आपला वरचा पांढरा भाग असतो ते वेगवेगळे होतात। तर त्यासाठी ते अंड थंड झाल्यानंतर मग सोलायचे आणि कट करायला घ्यायचे। आता आपण ग्रेव्ही बद्दल बोलूया। ही जी मी ग्रेव्ही केलेली आहे ती आपण हॉटेल ढाबा स्टाईल न जशी आपण काही रेसिपी बनवल्या जातात तर त्याच्यासाठी ही ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे। त्याचबरोबर गावरान मसाल्याची पण रेसिपी मी YouTube वरती अपलोड केलेली, त्या दोन्ही रेसिपी एका व्हिडिओमध्ये त्या तुम्ही पाहू शकता। आणि हे जे दोन्ही मसाले आणि ग्रेव्ही आहे ते तुम्ही 20 ते 25 दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि असं झटपट तुम्हाला 10 ते 12 मिनिटात कोणतीही रेसिपी तुमची झटपट तयार होईल। आता इथे अंडी मी कट करून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर एक तवा ठेवलेला आहे। तुम्ही तवा किंवा मग त्याचबरोबर तुम्ही कोणताही पॅन ठेवला तरी चालू शकतो। आणि त्यानंतर मी 1 ते 1.5 पळी यावरती तेल घालून घेतले। तेल थोडंसं मीडियम गरम झालं की त्यावरती अंडी आहेत त्याशी उलट्या साईडनं, ज्याचा येल्लो भाग आहे तो खालच्या साईडला ठेवायचा तव्याच्या साईडला आणि फ्राय करून घ्यायची। तर सुरुवातीला ही अंडी आहे ते 3 ते 4 मिनिटं अजिबात हलवायची नाहीयेत आणि त्यानंतर मग आपण पलटी करून घेणार आहे। एक चांगला खालच्या साईडनं ब्राऊन असा कलर आला पाहिजे अंड्याला, मग त्यानंतर आपण पलटी करून घ्यायचं। नाहीतर काय होतं, मग आतला येल्लो भाग आहे तो वेगळा होतो आणि पांढरा भाग वेगळा होतो। तर अशा पद्धतीने बघा अंड छानपैकी भाजलेले, छान असा कलर आलेला आहे अंड्याला। आणि आता आपण ही सगळी येते पलटी करून घेऊ। आता दुसऱ्या साईडनं भाजताना फक्त 2 मिनिटच ठेवायचे, जास्त भाजायची गरज नाही आपल्याला। एक साईडनंच जास्त करून अंडे येते भाजून घ्यायचे। आता इथं मी सगळी अंडी तळून झालेली आहेत, म्हणजे फ्राय करून झालेली आहेत। आता एका डिश मध्ये काढून घेतलेली आहेत। आता या तव्यामध्ये अर्धी पळी तेल ऑलमोस्ट शिल्लक आहे आणि त्यामध्ये मी आता 1 पळी तेल अजून ऍड करणार आहे। आता आपलं हे 1.5 पळीच्या अंदाजे तेल घातलेले, थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालू शकतं। त्यानंतर एक कांदा चिरून घेतला होता तर तो कांदा आपण घालून घ्यायचा आहे। आता इथं कांदा चिरताना थोडंसं बारीक चिरायचं आहे, त्यामुळे काय होतं जी ग्रेव्ही होते ती अंड्याला चांगली ऑब्झर्व होते किंवा मिक्स होते। तर त्यासाठी कांदा आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण कांदा चांगला भाजला की त्यावरती आपण आता ही जी ग्रेव्ही केलेली आहे ती घालून घ्यायची। आता ही फ्रीज मध्ये ठेवलेली तर झाकण थोडं निघत नाहीये बघा। तर ही ग्रेव्ही आहे ना ते 20 ते 25 दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि कोणतीही रेसिपी असेल ती झटपट बनवू शकता। मग यामध्ये पनीर मसाला असेल, बैंगन मसाला असेल, मशरूम मसाला असेल, तुम्ही झटपट 10 मिनिटांमध्ये 10 ते 12 मिनिटांमध्ये कोणतीही रेसिपी झटपट तयार करू शकता। आता या ग्रेव्ही मध्ये मी हा अंडा मसाला बनवून दाखवणार आहे। तर 2 चम्मच फक्त मी यामध्ये ग्रेव्ही घालून घेतलेली आणि चांगली मिक्स करून घेतलेली। ग्रेव्ही बनवून ठेवल्यामुळे काय होतं, झटपट मसाला आहे तो भाजला जातो आणि रेसिपी पटकन बनते। सकाळच्या गडबडीच्या कामामध्ये असं जर ते दोन्ही मसाले आपण करून ठेवले फ्रीज मध्ये 20 ते 25 दिवसासाठी तर तुम्ही ते यूज करू शकता। आता बघू शकता इथं मसाला आहे तो आपला 3 ते 4 मिनिटात भाजलेला आहे। आता त्यावरती सुके मसाले घालूया। इथे सुके मसाले मी खूप कमी घातलेले आहेत, फक्त लाल तिखट 1 चमचा घातले, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं किचन किंग मसाला घातलेला आहे। आता हे सुके मसाले ते थोडेसे आपण परतून घेऊया। मसाले परतून झाले की बघा साईडला तेल सुटलेलंच आहे। तर आता यामध्ये आपण जे टोमॅटो कट करून घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे। मसाला हा भाजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त टोमॅटो भाजायला थोडासा वेळ लागेल। आता इथे बघू शकता टोमॅटो चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि टोमॅटो शिजवून घ्यायचे, नाही तर टोमॅटोचा कच्चापणा आहे ना तो मग आपल्याला अंडा मसाल्यामध्ये लागतो। तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि थोडं मिक्स करून घेतलं, परंतु आणखीन थोडंसं पाणी घालावं लागेल। तर ज्या अंदाजे तुमचा मसाला ड्राय असेल त्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय। कमीत कमी अर्धा पेला पाणी यामध्ये घातलं जाईल। त्यावरती झाकण ठेवायचं, 1 ते 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवायचं। आता इथे बघू शकता आपला मसाला आहे तो छानपैकी भाजलेला आहे आणि जे टोमॅटो होतं तेही असं सॉफ्ट झालेलं आहे की स्मॅश होतंय ते चम्मचनी पण। तर इथं मी चम्मचनी थोडंसं स्मॅश करून घेतले आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेतलेली या स्टेजला, त्यामुळे छान असा फ्लेवर येतो मसाल्याला। आणि मसाला जसा भाजत जातो तसा एक सुगंध, एक सुवास सुटलेला असतो
आता इथं बघू शकता मसाल्याने तेल पण सोडलेले. आता ह्या स्टेजला आपला मसाला आहे तो ऑलमोस्ट चांगला भाजलेला आहे. आता इथं आपण ती अंडी भाजून घेतली होती किंवा तळून घेतली होती, तर ती यावरती घालून घ्यायची आहेत. तर सुरुवातीला येते पांढरा भाग आहे तो खालच्या साईडला करायचा आणि एक 3-4 मिनिटं येते अंड असं परतून घ्यायचंय. एक जास्तीत जास्त 3 मिनिटं लागतात. त्यानंतर आपण पलटी करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडने आहे ते त्याला मसाला लागला जाईल. अशा पद्धतीने अंडी आहे ती पलटी करून घेतलेली आहेत. हा अंडा मसाला आहे तो लगेच 10 मिनिटात तयार होतो आणि तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, ज्वारीची भाकरीसोबतही खाऊ शकता. पण जास्तीत जास्त आमच्या घरामध्ये जास्त करून तांदळाची भाकरी सर्वांना खूप आवडते, तर तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम असा लागतो. आता इथे बघू शकता आपला अंडा मसाला आहे तो तयार झालेला. त्यावरती खूप सारी कोथिंबीर घालायची फ्रेशमध्ये आणि छानपैकी सर्व करायचा तांदळाच्या भाकरीसोबत. मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. एकदा बनवून बघा आणि कसा झालाय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते नक्की कमेंट करून सांगा.